नमस्कार मैत्रिणींनो, आर्ट एन चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। या प्लॅस्टिकचा वापर कसा करायचा ते आपण पाहू। आयडिया नंबर 1, एक कॉटनचा कपडा घेऊन त्याबरोबरीने प्लॅस्टिक बॅग कट करून घेतली। कट करून घेतल्यानंतर प्लॅस्टिक बॅग आणि कॉटनचा कपडा फोल्ड करून त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर याचा वापर चांगल्या प्रकारे फळं, भाज्या धुतल्यानंतर सुकवण्यासाठी होऊ शकतो आणि खालची जमीन लादी पण ओली होऊ शकत नाही। पुढील आयडिया आहे, एक जुन्या साडीचा फॉल घेतला, त्याच्या आकाराने प्लॅस्टिक कट करून घेतलं। कट करून घेतलेलं प्लॅस्टिक फॉलच्या एका बाजूला ठेवून त्यावर घड्या घालून घेतल्या आणि याच्या चारी साईडनी शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून घेतल्यानंतर अशा प्रकारे घरच्या घरी सॅनिटरी नॅपकिन तयार झालेला आहे। पुढील आयडिया, एक आयताकार कपडा घेऊन त्याची रुंदी छत्रीच्या हाईटपेक्षा थोडी कमी ठेवायची। या कपड्याच्या आकाराबरोबर एक प्लॅस्टिक बॅग कट करून घेतली। आता हा कपडा आणि प्लॅस्टिक दोन्ही फोल्ड करून एका बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे। चारही बाजूंना शिलाई मारून झाल्यानंतर या दोन्ही कडा एकत्र करून त्यावर शिलाई मारून घ्यायची। शिलाई मारून झाल्यानंतर खालच्या बाजूला 2 बाय 2 इंच घेऊन तो भाग कट करून घेतला आणि यावर आता शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर तो भाग उलटा करून घेतला। अशा प्रकारे एक बॅग तयार झालेली आहे। याला आता मी एका नाडीचे 2 भाग करून ते भाग जोडून घेणार आहे। जोडून घेतल्यानंतर यामध्ये पावसात भिजलेल्या बाहेरून आणलेल्या छत्र्या ठेवण्यासाठी चांगला वापर होऊ शकतो। अशा प्रकारे हे ऑर्गनायझर आपण दरवाजाला किंवा गॅलरीत लटकावू शकतो। छोटीशी आयडिया आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। नेक्स्ट आयडिया, एक जाडसर अशी प्लॅस्टिकची बॅग घेऊन ती कागदपत्राच्या बरोबर कट करून घेतली। अशा प्रकारे कट करून घेतल्यानंतर त्यावर मी आता एक शिलाई मारून घेणार आहे आणि आता यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे ठेवून पॅक केले आणि बॅगमध्ये ठेवले तर पावसात भिजू शकणार नाहीत आणि व्यवस्थित राहतील। पुढील आयडिया आहे, पार्सलमध्ये आलेले प्लॅस्टिक बॅगा या सर्व मी जुन्या शालमध्ये पार्सलमध्ये आलेलं प्लॅस्टिक बॅगा सर्व या शालमध्ये ठेवून मी व्यवस्थित अशी घडी करून घेत आहे। घडी करून झाल्यानंतर ही घडी मी उशीच्या कवरमध्ये टाकत आहे। उशीच्या कवरमध्ये टाकल्यानंतर एकदम मऊ अशी सुंदर उशी तयार झालेली आहे। पुढील आयडिया आहे, बाजारातून आणलेल्या बनियनच्या वरची ही एक जाडसर अशी प्लॅस्टिकची बॅग आहे। या बॅगचा वापर मी रिमोटचे कव्हर बनवण्यासाठी करणार आहे। यासाठी मी रिमोटच्या आकारानुसार मार्किंग करून घेत आहे। या बॅगला पॅकिंगसाठी बटनसुद्धा आहे। आता हा मार्किंग केलेला भाग मी कट करून घेणार आहे। या कट करून घेतलेल्या भागावर मी आता एक शिलाई मारून घेणार आहे। शिलाई मारून घेतल्यानंतर एक सुंदर असं रिमोट कव्हर तयार झालेलं आहे। पुढील आयडिया आहे, एक
बॉक्स आहे, या बॉक्सच्या वरील बाजूने चारी बाजूने कट करून घ्यायचा आहे. हा कट करून घेतलेला बॉक्स एका साईडने ओपन झाला आहे. तो ओपन झालेला हा बॉक्स मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकत आहे. पिशवीच्या सर्व बाजू व्यवस्थित करून त्याला पॅक करून घेत आहे. पॅक करून घेतल्यानंतर हा बॉक्स आता मी बाहेरून आल्यानंतर ओल्या चपला, सँडल ठेवण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.